आणि पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा कोंडी व्हावी यासाठी भारताने एक मोठा प्लॅन आखलेला आहे। पाकिस्तानला देण्यात आलेल्या निधीचा टेरर फंडिंगसाठी वापर होत असल्याचा पर्दाफाश भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरती केला जाणार आहे। या संदर्भातला एक विशेष वृत्तांत पाहूया। भारताकडून सपाटून मार खाणारा इंटरनॅशनल ब्लॅकमेलर आणि नौटंकीबाज पाकिस्ताननं IMF कडून $1 अब्ज निधी पदरात पाडून घेतला आणि हा निधी मिळाल्याबरोबर पाकिस्तानला आठवण झाली ती त्यांच्या दहशतवाद्यांची। त्यामुळे भारतानं पाकिस्तानला निधी द्यायला विरोध केला होता। नेमका हा घटनाक्रम काय जरा समजून घेऊया। IMF कडून पाकिस्तानला $1 अब्ज निधी मंजूर करण्यात आला। पाकिस्तानला $1.23 अब्ज चा दुसरा हप्ता दिला गेला। मात्र पाकिस्तानला फंडिंग म्हणजे दहशतवाद्यांना फंडिंग असल्याची प्रचिती आली। पाकिस्ताननं मृत दहशतवाद्यांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटी देण्याची घोषणा केली। दहशतवादी मसूद अझहरवर कोटींची खैरात करण्यात आली। इतकंच नाही तर पाकिस्तान सरकार मरकज पुन्हा बांधून देणार आहे आणि अर्थात त्यासाठी IMFचा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाण्याची शक्यता। इसलिए मैं मानता हूं कि आज के समय में पाकिस्तान को किसी भी तरह की आर्थिक सहायता टेरर फंडिंग से कम नहीं है। भारत यही चाहेगा कि IMF पाकिस्तान को अपनी $1 बिलियन की असिस्टेंस पर वह पुनर्विचार करे और आगे भी किसी भी तरह की सहायता देने से IMF परहेज करे। पाकिस्तानची ही दुटप्पी भूमिका जगासमोर आणण्यासाठी खासदारांचं शिष्टमंडळ महत्त्वाच्या देशांमध्ये जाऊन सत्य सांगणार आहे। पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचं काम या निमित्तानं केलं जाईल। तर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटच्या मालिकेतून पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगाला दाखवला। अस्खलित इंग्रजी भाषेत आणि वेगवेगळ्या फॅक्टच्या आधारे शशी थरूर यांनी पाकिस्तानची कोंडी केली आहे आणि हे करणं गरजेचंही होतं, कारण IMFनं पाकिस्तानला दिलेला हाच निधी दहशतवाद्यांवर उधळला जाणार आहे। दहशतवाद्यांवर पाकिस्तानच्या दुटप्पीपणाचं हे केवळ एकच उदाहरण नाहीये, तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानातील लष्करातील अधिकारी उपस्थित होते। तसंही दहशतवाद आणि पाकिस्तान हे जणू समीकरण बनलंय। दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं काम पाकिस्तान करत असल्याचं वेळोवेळी उघड झालंय। मात्र दहशतवादाचा हा राक्षस पाकिस्तानवर कधी ना कधी उलटणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।